किरण स्मृती घनसोली या संघाकडून गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज अतुल आणि शरद इलेवन ट्रॉम्बे या संघाकडून सलामीची जोडी स्ट्रायकर एंडला असेल तर फलंदाज दिनेश पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला चेतन. किरण स्मृती घनसाचा जर विचार केला तर गोठवली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला होता संघ. आज बघूया कशा प्रकारचा खेळ इथे करतोय किरण स्मृती घनसोलीचा संघ. आणि ते सामन्याला सुरुवात होत असताना गोलंदाज येतोय अतुल, त्याच्या समोर असेल दिनेश. आमचे पंच विनीत इथे सांगतात सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा होतो लेट्स प्ले. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने अतुल तो दिनेश. पहिला चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल दोन्ही फलंदाज 2 धावा धावून कंप्लीट करतात. अशा प्रकारे संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन करतोय तो म्हणजे फलंदाज दिनेश. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 रन. दुसरा चेंडू अतुल यावेळेस बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि ते थोडंसं जजमेंट काही घेता आल्याने क्षेत्ररक्षकाला आणि ते खराब थ्रो. अशा प्रकारे बघूया किती धावा धावून कंप्लीट करतायत. आणि ते 4 धावा धावून कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 6. आणि यष्टीरक्षक काहीसं नाराज दिसते ते म्हणजे क्षेत्ररक्षकावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोचते बिनबाद 6. तिसरा चेंडू जोरकस मारलाय. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषापार षटकार. आणि या मॅचमधील पहिला षटकार होतोय फलंदाज दिनेश याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. बॅटची एज लागते. चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 13. सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज अतुल. अजून देखील पहिल्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पुल केलाय. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजाचं. आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन एकदा आहे. अशा प्रकारे टोटल 3 धावा या चेंडूवर भेटतात आणि संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. आणि आता प्रथम स्ट्रायकर एंडला येतोय तो फलंदाज चेतन. बघूया चेतन शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी करतोय. माफ करा, स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज दिनेश. यावेळी सुरेख फटका. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमारेषापार षटकार आणि दुसरा षटकार येतोय फलंदाज दिनेश याच्या बॅटमधून. अशा प्रकारे 1 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर शरद इलेवन ट्रॉम्बे या संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 22. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल ते गोलंदाज अतुल याचं.
दुसरं षटक घेऊन येतोय किरण स्मृती गणसोली या संघाकडून अर्जुन कदम. पहिला चेंडू चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. राहुल शेट्टी जोपर्यंत चेंडू वाढवेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते या 2 धावाने 24. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसरा चेंडू अर्जुन कदम याचा. यावेळेस चेंडूला वळवलंय आणि चेंडू जातोय डॉट बॉल. या मॅचमधील पहिला डॉट बॉल येतोय गोलंदाज अर्जुन कदमच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू यावेळेस बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केला आणि चेंडू जातोय तो डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या 25. तिसरा चेंडू यावेळेस पुढे टाकला होता. चेंडूला पॉवरफुल प्रकारे ग्राउंड शॉट खेळला आहे आणि क्षेत्ररक्षक इथे सुंदर क्षेत्ररक्षक थोडंसं स्लिप होतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट करतात आणि संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 27. दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सुंदर फलंदाजी करतात शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघाचे दोन्ही फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा रडारमध्ये टाकला होता चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. बघूया आमचे पंच काय इशारा देत आहेत आणि पंचांचा इशारा येतोय 2 धावा. अशा प्रकारे सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं आणि संघाच्या धावसंख्येत वाढ धावते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या झाली 29. नुलॉसन बोर्ड. अजून देखील दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करतात शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघाचे दोन्ही फलंदाज चेतन आणि दिनेश. शेवटचा चेंडू इथे वाईड +1. अशा प्रकारे टोटल 2 धावा भेटतात या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या वाढ होते. संघाची धावसंख्या होते 31. अजून देखील दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि दोन्ही फलंदाजाकडून आक्रमकतेचं क्रिकेट खेळलं जातं ते मार्फत शरद इलेव्हन ट्रॉम्बे या संघाच्या मार्फत आणि काहीसा दडपणाखाली दिसत आहेत ते किरण स्मृती गणसोली या संघाचे गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल ते 2 धावा धावून कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 33. नुलॉसन बोर्ड. तिसरं षटक किरण स्मृती गणसोली या संघाकडून घेऊन येतो गोलंदाज विक्की. विक्की बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या मॅचमध्ये कमबॅक करून देतोय का आपल्या संघाला गोलंदाज विक्की. कारण 2 षटकामध्ये खूप सुंदर अशी धावसंख्या उभारली आहे ती म्हणजे शरद इलेव्हन ट्रॉम्बे या संघाच्या फलंदाजांनी. पहिला चेंडू विक्की याच्या गोलंदाजीवर. चेंडू हवेमध्ये पण नो मॅन लँडमध्ये चेंडू पडतोय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजाचं. आणि विक्की याच्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट करून संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 35. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस.
तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निघतोय तो गोलंदाज विकी. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करायला आणि त्याला सामोरे जायला तो फलंदाज दिनेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. संघाची धावसंख्या 34. विक्की सुंदर गोलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाजाला माफ करा, संघाची धावसंख्या झाली 36. विक्की सुंदर गोलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाजाला इथे मोठे फटके मारण्यामध्ये रोखून ठेवतोय तो गोलंदाज विक्की. तिसरा चेंडू, यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळला आहे. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक पहिला लागतोय तो शरद 11 ट्रॉम्बे या संघाला. आणि इथे दिनेश मात्र बाद होतोय आणि विक्की याला पहिलं यश मिळतंय. दिनेश इथे बाद झाल्यानंतर दिनेश याची जागा भारून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातो हेमंत पाटील. एक चांगली पार्टनरशिप दिनेश आणि चेतनची या मॅचमध्ये बघत होता, पण त्या पार्टनरशिपला रोखण्याचं काम केलं आहे ते गोलंदाज विकी याने. आणि यामुळेच इथे दिनेश बाद होऊन परततोय आणि दिनेश याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज हेमंत. हेमंत बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि ते डॉट बॉल, सुंदर कमबॅक करून दिलं या ओव्हरमध्ये गोलंदाज विकी याने. आणि ते सुंदर गोलंदाजी या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका शरद 11 ट्रॉम्बे या संघाच्या फलंदाजाला खेळता आला नाही. आता तिसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी ठरतायत आणि ते षटकार. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 43, लॉस ऑन 1 विकेट. आणि तुलसी दर्शन सोसायटीच्या समोर ज्या गाड्या पार्क केल्या आहेत, तर ज्याच्या कोणाच्या गाड्या असतील त्यांना नम्र विनंती असेल की लवकरात लवकर तिकडून त्या गाड्या काढायच्यात. संघाची धावसंख्या झाले 43. चौथं षटक, हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो किरणपृथ्वी घनसोली या संघाकडून गोलंदाज अरुण. आणि त्याच्यासमोर असेल एक डाकड फलंदाज हेमंत. हेमंत याचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूचा सामना हेमंत याने केला आहे, पण एकही मोठा फटका खेळण्यामध्ये अयशस्वी ठरतोय तो फलंदाज हेमंत. बघूया शेवटच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करण्यामध्ये आता मात्र यशस्वी ठरतोय का फलंदाज हेमंत. अरुण पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल तो हेमंत याला. पहिला चेंडू चौथ्या षटकातील, पहिला चेंडू आणि ते बाद होतोय तो फलंदाज हेमंत. 0 या धावसंख्येवर बाद होतोय आणि शरद 11 ट्रॉम्बे या संघाला धक्का क्रमांक लागतोय दुसरा. आणि पहिल्या चेंडूवर इथं यश मिळते ते गोलंदाज अरुण याला. आणि आता नवीन फलंदाज जातोय फलंदाजी करायला शुभम पाटील. बघूया शुभम पाटील या मॅचमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय. अजून देखील चौथ्या षटकातील शेवटच्या 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल.
इथे व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 44. इथे एकदा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते 45. आता उर्वरित 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि स्ट्रायकर एंडला आता तो फलंदाज चेतन जो ॲज अ ओपनर म्हणजे या मॅचमध्ये खेळतोय आणि सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया उर्वरित शेवटच्या 4 चेंडूचा कितपर फायदा उचलतोय तो फलंदाज चेतन. यावेळेस चेतन याच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 46. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस फुलटॉस आणि फुलटॉस चुकीला माफी नाही आणि चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. अशा प्रकारे या 6 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते 52. लॉस ऑन 2 विकेट. आणि आता मात्र शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यानंतर होणारा सामना दिविश 11 ऐरोली वर्सेस छगडेवाला दिगोडे. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी लवकर समालोचक कक्षामध्ये या. आणि इथे डॉट बॉल. एक षटकार मारल्यानंतर इथे डॉट बॉल टाकतोय तो गोलंदाज अरुण. आता शेवटच्या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. आणि शेवटच्या चेंडूवर इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर शरद 11 ट्रॉम्बे या संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 52 आणि 53 धावसंख्येचं आव्हान असेल जर किरण स्मृती घनसोली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. यानंतर होणारा सामना दिविशा 11 ऐरोली वर्सेस छगडेवाला दिगोडे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये या. त्रेपन्न धावसंख्येचं आव्हान असेल तर सामना जिंकायचा असेल किरण स्मृती घनसोली या संघाला.
शरद इलेवन ट्रॉम्बे, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि किरण स्मृती घनसोली, लवकरात लवकर आपली सलामीची जोडी पाठवा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शरद इलेवन ट्रॉम्बे या संघाने धावा उभारल्यात त्या म्हणजे 52 आणि 53 धावसंख्येचं आव्हान असेल ते म्हणजे किरण स्मृती घनसोली या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. गोठवली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला होता किरण स्मृती घनसोली हा संघ. किरण स्मृती घनसोली या संघाकडून सलामीची जोडी येते. फलंदाज प्रीतम आणि संदीप अशी किरण स्मृती घनसोली या संघाकडून सलामीची जोडी. तर आता बघूया शरद इलेवन ट्रॉम्बे या संघाकडून कोणता गोलंदाज वापरला जातोय. शरद इलेवन ट्रॉम्बे या संघाकडून गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज शुभम. फलंदाजी करत असताना एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आला तो शुभम. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय आपल्या संघाकडून स्वतःचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. आणि शुभमच्या समोर असेल तो फलंदाज प्रीतम. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इथे डॉट बॉल. यावेळी दुसरा चेंडू सुरेख चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव भेटते आणि ते संघाचं अकाउंट ओपन होतं किरण स्मृती घनसोली इलेवन या संघाचं. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1. तिसरा चेंडू देखील सुरेख. बॅटची इनर लागते आणि चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. संघाची धावसंख्या होते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज शुभम. प्रीतम याला काही मोठी फटकेबाजी शुभम याच्या गोलंदाजीवर करता येत नाही आणि त्याला रोखण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरतोय तो गोलंदाज शुभम. एक चांगला टप्पा, चांगली लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करतोय शुभम. यावेळेस पुढे टाकला होता चेंडू आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकार आणि 3 चेंडू सुरेख टाकल्यानंतर चौथ्या चेंडूवर
एक मोठा षटकार मारून हल्ला चढवला जातोय तो फलंदाज प्रीतम याच्या माध्यमातून. अशा प्रकारे 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 8. एक मोठा षटकार येतोय फलंदाज प्रीतम याच्या माध्यमातून. पहिले षटकातील आता 5वा चेंडू गोलंदाज शुभम. इथे देखील पुल केलाय आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार होतोय फलंदाज प्रीतम याच्या माध्यमातून आणि या षटकाराने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर कुठेतरी स्ट्रगल करत होता फलंदाज प्रीतम, पण त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार मारून कमबॅक करतोय या मॅचमध्ये आपल्या संघासाठी फलंदाज प्रीतम. अशाच प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 14. बघूया या मॅचमधील षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का फलंदाज प्रीतम, का त्याला रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज शुभम. यावेळी चेंडू हवेमध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय आणि इथे 2 षटकाराचं प्रत्युत्तर विकेट घेऊन मिळवतोय आणि इथे धक्का क्रमांक पहिला लागतोय तो किरण स्मृती घनसोली या संघाला. प्रीतम जो खूप सुंदर फलंदाजी करत होता या मॅचमध्ये, पण इथे आता प्रीतम बाद होतोय ना. अशा प्रकारे 1 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी गमावल्यानंतर 14 रन. प्रीतम इथे बाद झालाय आणि प्रीतम याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज उमेश म्हात्रे. किरण स्मृती घनसोली संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज, लांबलचक षटकार मारण्यामध्ये माहेर असलेला असा फलंदाज. आणि आता गोलंदाज वापरला जातो शरद 11 ट्रॉम्बे या संघाकडून गोलंदाज देवीदास आणि त्याच्यासमोर असेल तो फलंदाज संदीप. आणि समीकरण असेल ते म्हणजे 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची आवश्यकता. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे मात्र म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाज संदीप आणि उमेश म्हात्रे यांच्यामध्ये या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या होते 16 रन. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज देवीदास. यावेळी सुंदर चेंडूला टॅप केलाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल 1 धाव कंप्लीट. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17. बघूया 17वर खतरा कोणाला असेल, गोलंदाजाला की फलंदाजाला. आणि आता प्रथमच स्ट्रायकर एंडला येतो तो फलंदाज उमेश. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि बाईकच्या स्वरूपात चेंडू इथं डिक्लेअर क्षेत्रात जातोय. संघाच्या धावसंख्यात 1 धावाने वाढ. संघाची धावसंख्या 18. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज देवीदास. 3 चेंडू सुरेखरित्या त्यांच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. आणि दुसऱ्या षटकातील आता 4था चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि स्वतःवर नाराज दिसतोय तो फलंदाज उमेश. आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आणि सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज देवीदास. किरण स्मृती घनसोली या संघाच्या
खेळाडूंना देवीदास याचे चेंडू काही समजत नाही. पाचवा चेंडू इथे पुल केलाय, चेंडू गेला तो सीमारेषा पार, वन बाउन्स चौकार आणि उमेश म्हात्रे याच्या बॅटमधून चौकार क्रमांक पहिला आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते 22 आणि 3 चेंडू सुरेख टाकल्यानंतर चौथा चेंडू इथे मात्र खराब टाकतोय गोलंदाज देवीदास. माफ करा, पाचवा चेंडू खराब टाकतोय आणि या खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतोय तो फलंदाज उमेश. आणि आता दुसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22. एक गडी गमावल्यानंतर यावेळी स्लोवर फुलटॉस होता आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. सुंदर फटका म्हणावा लागेल उमेश म्हात्रे याचा. फक्त टायमिंग केला आणि चेंडू गेला तो सीमारेषा पार, षटकार. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाले 28. आता समीकरण असेल ते म्हणजे 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता असेल ती केरळ स्फूर्ती घनसोली या संघाला. पहिले 4 चेंडू सुरेख टाकले ते देवीदास याच्या माध्यमातून, त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार मारून पूर्णपणे आपल्या संघाला या मॅचमध्ये कमबॅक करून आणले ते फलंदाज उमेश म्हात्रे याने. आता बघूया शरद 11 ट्रॉम्बे या संघाकडून तिसरा गोलंदाज कोणता वापरला जातोय. शरद 11 ट्रॉम्बे या संघाकडून गोलंदाज देतोय आता सुधीर कोळी आणि त्याच्यासमोर असेल तो फलंदाज संदीप याचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा सामना, माफ करा 2 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 3 धावा त्याच्या मार्फत काढण्यात आल्यात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुरेख फटका, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोचले 32. आता समीकरण येऊन पोचले 11 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता आणि संदीप देखील आता आपले हात पूर्णपणे खुले करत असताना समीकरण येऊन पोचले 11 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पुन्हा एकदा म्हणायला लागेल फलंदाज उमेश म्हात्रे याचे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील, माफ करा दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील अशाच प्रकारची गचाळ फिल्डिंग तुम्ही शरद 11 ट्रॉम्बे संघाच्या खेळाडूंकडून पाहिली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील, माफ करा तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील अशाच प्रकारची फिल्डिंग इथे पाहायला भेटते. आता समीकरण येऊन पोचले 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता असेल. यावेळीच बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळलाय आणि ते सुंदर क्षेत्ररक्षक देवीदास कोळी यांचं आणि ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पुन्हा एकदा म्हणावं लागेल. आणि आता समीकरण येऊन पोचलं या 2 धावाने 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. सुंदर फलंदाजी करतोय तो फलंदाज संदीप, कारण एकही डॉट बॉल अजूनपर्यंत संदीप याच्या माध्यमातून खेळण्यात आला नाही. यावेळी स्लोअर फुलटॉस होता, चेंडूला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल हेमंत गॅदर करतोय आणि चेंडू फेकतोय आणि अशा प्रकारे एक धाव कंप्लीट. अशा प्रकारे आता समीकरण येऊन पोचलंय ते 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. पण आता स्ट्राईकवर येतो एक आक्रमक फलंदाज उमेश म्हात्रे, त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार या मॅचमध्ये पाहायला भेटते तोच उमेश म्हात्रे. बघूया या 2 चेंडूचा कितपर फायदा उचलतोय. यावेळी सुंदर फटका आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार आणि सुंदर फलंदाजी करतो या मॅचमध्ये तो फलंदाज उमेश म्हात्रे. आता समीकरण येऊन पोचले 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. 7 बॉल्स टू गो, 10 रन्स रिक्वायर्ड
आणि काहीसं प्रेशरमध्ये दिसतात या मॅचमध्ये शरद इलेव्हन ट्रॉम्बे या संघाचे गोलंदाज, कारण एके हाती किल्ला लढवताना दिसतोय तो फलंदाज उमेश आणि त्याला पूर्णपणे साथ देतोय तो फलंदाज संदीप. यावेळेस चेंडूला लॉफ केलाय आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून मिस जजमेंट होतोय आणि चेंडू जातोय तो. बघूया पंचांचा इशारा काय येतोय आणि पंचांचा इशारा येतोय ते षटकार आणि सुंदर फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार होतोय फलंदाज उमेश म्हात्रे याच्या बॅटमधून आणि त्या तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. आता समीकरण येऊन पोहोचले 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. किरण स्मृती घनसोली या संघाला सामना जिंकण्यासाठी खूपच सुंदर फलंदाजी करतोय या मॅचमध्ये फलंदाज उमेश. एक आक्रमकता दाखवतोय आपल्या फलंदाजीची उमेश आणि आता स्ट्रायकर एंडला येतोय तो संदीप. बघूया शरद इलेव्हन ट्रॉम्बे या संघाकडून 4थं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय. शरद इलेव्हन ट्रॉम्बे या संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज दिनेश पाटील. दिनेश पाटील त्याच्या समोर असेल फलंदाज संदीप ज्याने या मॅचमध्ये एकही डॉट बॉल अजूनपर्यंत खेळला नाही. 6 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज संदीप बाद, पण एक किरण स्मृती घनसोली 11 या संख्येची जमेची बाब असेल कारण उमेश म्हात्रे याच्याकडे मात्र आता स्ट्राईक असेल. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. संदीप इथे बाद झाला आहे आणि संदीप याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय फलंदाज अरुण. 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. आणि ते सुंदर चेंडू डॉट बॉल. आता समीकरण येऊन पोहोचले 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. एक डॉट बॉल या मॅचमध्ये कमबॅक करून देईल ते शरद इलेव्हन ट्रॉम्बे या संघाला. 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. आणि यावेळेस व्हाईट बॉल आमचे पंच आम्हाला कळवत असताना इथे मात्र व्हाईट बॉल येतोय तो गोलंदाज दिनेश याच्या माध्यमातून. समीकरण पोचले 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे तर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. आणि ते पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट टाकतोय तो गोलंदाज दिनेश. आता समीकरण येऊन पोचले 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. बघूया काहीसा मिरॅकल इथे घडवताना बघतायत का ते म्हणजे शरद इलेव्हन ट्रॉम्बे या संघाचे गोलंदाज. 2015 विश्वचषकामध्ये तुम्ही रवींद्र जडेजाचे ॲडव्हर्टाईज ऐकले असेल. मिरॅकल बनतानाही मिरॅकल बनाना पडताय आणि आता मात्र बघूया आपल्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिनेश इथे मात्र मिरॅकल घडवताना यशस्वी ठरतोय का आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. आणि इथे बुद्धिमत्ताचा खेळ खेळला जातोय तो फलंदाज उमेश म्हात्रे याच्या माध्यमातून. चेंडू जातो डिक्लोरच्या स्वरूपात आणि आता समीकरण येऊन पोहोचले 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम असेल तर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. 3 balls टू गो, 1 run रिक्वायर्ड. आणि इथे किरण स्मृती घनसोली हा सामना जिंकतोय. वेल प्लेड टीम. हार्ड लक शरद इलेव्हन ट्रॉम्बे. तर आता होणारा सामना दिविशा 11 ऐरोली वर्सेस छगडेवाला दिगोडे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये या.